तालावर नाचवतो दुनियेला, आता तिच्या तालावर नाचणार मी. माझ्याच मर्जीचा होतो मी राजा, आता तिलाच ऐकणार मी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ खास कपल्ससाठी होणार आहे आणि तुम्ही तुमचा सिंगल एक फोटो यूज करून पण हा व्हिडिओ बनवू शकता. आणि जर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणाचं लग्न असेल किंवा काही दिवसांनंतर लग्न असेल तर त्याला तुम्ही अशा पद्धतीने हा व्हिडिओ बनवून त्याला टॅग करू शकता. खूप छान व्हिडिओ आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ जे काही मी मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जीप फाईलमध्ये भेटून जाईल. आणि तुम्हाला माहिती आहे जीप फाईल कुठून घ्यायची असते, तिथून तुम्ही जीप फाईल घेऊन घ्यायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते. आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता, तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं. टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर आता चला मित्रांनो, जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता अशा प्रकारे आधी आपले जे काही VPN असेल तर इथून याला कनेक्ट करून घ्या. ठीक आहे. जर VPN कनेक्ट करून CapCut ॲप चालत नसेल तर तुम्ही इथं ॲटोवरती क्लिक करायचे आणि तर तुम्हाला सिंगापूर सर्व्हर दिसेल तर तुम्ही सिंगापूर सर्व्हर सिलेक्ट करायचे. नंतर आपलं जे काही CapCut ॲप्लिकेशन आहे याला ओपन करायचे आणि अशा पद्धतीने न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घ्यायचे कपलचा किंवा तुम्ही तुमचा स्वतःचा फोटोवरती व्हिडिओ बनवत असाल तर तुम्ही स्वतःचा फोटो घ्यायचे. नंतर अशा पद्धतीने ॲड करायचे. नंतर यावरती ऑप्शनवरती क्लिक करायचे. नंतर आपला फोटो इथे ॲड होऊन जाईल. खाली रेशोचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून 9.6 रेशो सिलेक्ट करायचे, टेक करायचे. आपल्या मेन फोटोवरती क्लिक करून जर फोटो छोटा असेल तर 2 बोट ठेवून अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो अशा पद्धतीने झूम करून घ्यायचे. त्यानंतर ॲड ऑडिओवरती क्लिक करायचे, साऊंड्समध्ये यायचे. 2 नंबरचा फाईल मॅनेजरचा आयकॉनवरती क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या नावावरती क्लिक करायचे. आणि तुम्हाला एक 17 सेकंदाच्या ब्लॅक स्क्रीनमध्ये आधी व्हिडिओ भेटेल, तर तुम्ही हा व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचे आणि इथं इम्पोर्ट साऊंड ओनली याच्यावरती क्लिक करायचे. आणि इथं हे गाणं येऊन लागेल तर गाण्याच्या पुढे जे काही प्लसचं बटन आहे तर इथं क्लिक करून हे गाणं इथं ॲड करून घ्या. आणि गाणं जर मागं पुढे ॲड झालं असेल तर गाण्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि गाण्याला अशा प्रकारे पूर्णपणे सुरुवातीला ओढून घ्यायचे. नंतर जो की आपला मेन फोटो आहे याच्यावरती क्लिक करायचे आणि जी काही याची लेअर आहे तर आपल्या गाण्याच्या शेवटीपर्यंत अशा पद्धतीने तुम्ही ओढून घ्यायचे. ठीक आहे, जसं की बघू शकता अशा प्रकारे. नंतर पुन्हा सुरुवातीला यायचे, या ॲरोवरती क्लिक करून ओव्हरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. नंतर इथं व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये यायचे, आपल्या जीप फाईलच्या फोल्डरला इथून सिलेक्ट करून घ्यायचे. ठीक आहे. नंतर तुम्हाला पुन्हा एक अशा पद्धतीने 17 सेकंदाचा व्हाईट कलरमध्ये व्हिडिओ भेटेल जीप फाईलमध्ये, तर इथून अशा प्रकारे इथून ॲड करून घ्यायचे. ठीक आहे, जसं की इथं हा व्हिडिओ ॲड झालेला आहे. नंतर वरती इथं चुकीची फुले याच्यावरती क्लिक करून या ऑप्शन बाजूला करून घ्यायचे. नंतर आपलं व्हाईट कलरचे व्हिडिओ इथे ॲड होऊन जाईल. आता या व्हाईट कलरच्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अंक दिसतील त्या ठिकाणी आपला जो काही वरचा मेन फोटो असेल तर त्याला स्प्लिट करून घ्यायचे. जसं की आता इथं एक अंक आहे बघू शकता, इथं थांबायचे, फोटोवरती क्लिक करायचे आणि स्प्लिट करायचे. अजून थोडंसं पुढे यायचे, इथं बघू शकता 2 अंक आहे तर इथं थांबायचे, फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. अजून पुढे यायचे, इथं 3 अंक आहे तर इथं फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी अंक दिसतील त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो जो का वरचा मेन फोटो असेल तर याला पटापट अशा पद्धतीने स्प्लिट करून घ्यायचे. ठीक आहे, तर मी पटापट आता हा फोटो स्प्लिट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, आता या व्हाईट कलरच्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी अंक होते तर त्या ठिकाणी मी अशा प्रकारे हा फोटो इथून मी आता स्प्लिट करून टाकले. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो अंकांप्रमाणे स्प्लिट करून घ्यायचे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे, नंतर जो काय आता खालचा आपला व्हाईट कलरचा व्हिडिओ आहे तर याच्यावरती क्लिक करून याला इथून डिलीट करून टाकायचे. त्यानंतर आता अशा प्रकारे सुरुवातीला यायचे, नंतर या ॲरोवरती क्लिक करायचे. आता काय करायचं, आता मी तुम्हाला ज्या फोटोवरती सांगतोय त्या फोटोवरती अशा प्रकारे यायचे. ठीक आहे, आता जे काही सुरुवातीचे कट केलेले आपले छोटे छोटे फोटो असतील 1 2 3 4 5 हे 5 फोटो सोडून 6वा फोटो पण सोडून द्यायचे. डायरेक्ट अशा प्रकारे 7वा फोटोवरती यायचे. ठीक आहे, आता 7वा फोटोवरती आल्यानंतर हे जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून अशा प्रकारे पुढे यायचे आणि ते तुम्हाला रिप्लेस नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे. आणि जीप फाईलमध्ये तुम्हाला 2 लायरिक व्हिडिओ म्हणजे लायरिक PNG भेटेल तुम्हाला, तर तुम्ही यांपैकी जी काही आपली लायरिक PNG पहिली तालावर नाचवतो दुनियेला अशा प्रकारे ही पहिली लायरिक्स PNG तर इथून घ्यायची तर आणि इथं रिप्लेस करून घ्यायचे 7वा फोटोला. ठीक आहे, आणि पुन्हा आता जो काही 8वा फोटो याच्यावरती यायचे, पुन्हा रिप्लेसमध्ये येऊन इथून दुसरी PNG घ्यायची आणि अशा प्रकारे रिप्लेस करून घ्यायची. ठीक आहे, फक्त 2 PNG इथून रिप्लेस करून घ्यायचे. त्यानंतर अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे. आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्स आणि बॉडी इफेक्ट लावायच्या आधी. ठीक आहे, आता व्हिडिओ इफेक्ट लावण्यासाठी काय करायचं, अशा प्रकारे सुरुवातीला यायचे. आता इफेक्ट्समध्ये यायचे,
व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. नंतर इफेक्ट लोडिंग झाल्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये येऊन इथून तुम्ही 1 नंबरवरती तुम्हाला इथं हॅलो ब्लर नावाचा व्हिडिओ इफेक्ट दिसेल, इथून घ्यायचे. आणि जे काही याची रेस आहे तर हे 5 फोटोनुसार राहू द्यायचे. ठीक आहे, जे काही सुरुवातीचे छोटे छोटे कट केलेले आपले 5 फोटो आहे तर यानुसार अशा प्रकारे राहू द्यायचे. त्यानंतर जो काय 6वा फोटो आहे तर या 6वा फोटोवरती अशा प्रकारे यायचे. पुन्हा अजून अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे. हे जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून आता बटरफ्लाईज नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे. आणि इथं आल्यानंतर इथं तुम्हाला 1 नंबरवरती बटरफ्लाय नावाचा अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्ट दिसेल तर इथून घ्यायचे. आणि आपला जो काही हा 6वा फोटो आहे याच्यानुसार इथं बराबर इथं याचे लेअर कमी करून घ्यायचे. ठीक आहे, त्यानंतर अजून अशा प्रकारे पुढे येत चालायचे. आता हे जे काही 2 आपले लायरिक्स पेन्स आहे तर हे सोडून द्या. ठीक आहे, अशा प्रकारे डायरेक्ट आता आपला जो काही हा 9वा फोटो आहे तर याच्यावरती तुम्ही अशा प्रकारे यायचे. ठीक आहे, आता याच्यावरती आल्यानंतर पुन्हा आता व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. पुन्हा हे ऑप्शन स्क्रॉल करून तुम्ही इथून नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचे. आणि तर तुम्हाला स्प्लिट फिल्कर नावाचा अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्ट दिसेल तर इथून घ्यायचे. आणि जे कायची लेअर आहे याला पण अशा प्रकारे 9वा फोटोनुसार कमी करून घ्यायचे. नंतर जो काही याच्या पुढचा 10वा फोटो इथं यायचे अशा प्रकारे. पुन्हा आता व्हिडिओ इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे. व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यानंतर आता हे जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून तुम्ही लव नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे. पुन्हा खाली यायचे. ठीक आहे, अशा प्रकारे खाली आल्यानंतर इथं तुम्हाला मिनी रॅम्बो नावाच्या अशा प्रकारे एक व्हिडिओ इफेक्ट दिसेल इथून घ्यायचे. आणि जो काही हा व्हिडिओ इफेक्ट आहे तर हे 2 फोटोनुसार राहू द्यायचे, 10वा फोटो आणि 11वा फोटो. तर हे दोघं फोटोनुसार राहू द्यायचे. ठीक आहे, अशा प्रकारे लेअर कमी करून घ्या. ठीक आहे, पुन्हा आपला जो काही आपला 10वा फोटो आहे तर याच्या सुरुवातीला अशा प्रकारे यायचे. पुन्हा बॉडी इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे. ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे अशा प्रकारे. आणि पुन्हा अशा पद्धतीने खाली यायचे. आता खाली येत चालायचे. आणि तर तुम्हाला हार्ट फ्लाईम नावाचा अशा प्रकारे बॉडी इफेक्ट दिसेल इथून घ्यायचे. आणि याची लेअरला पण हे दोघं फोटोनुसार राहू द्यायचे, 10वा आणि 11वा फोटोनुसार. ठीक आहे, त्यानंतर आता फक्त जो काय आता पुढचा 11वा फोटो आहे तर या 11वा फोटोवरती यायचे. पुन्हा आता व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. पुन्हा जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून इथून पुढं स्प्लिट नावाचं ऑप्शनमध्ये यायचे. आणि तर तुम्हाला मिरर 3 लेयर्स नावाचा अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्ट दिसेल इथून घ्यायचे. याचे जे काही लेअर आहे तर या फोटोनुसार म्हणजे 11वा फोटोनुसार कमी करायचे. ॲडजस्टमध्ये यायचे. फिल्टर चेरेसला पूर्णपणे कमी करायचे. आणि व्हर्टिकल चेरेसला तुम्ही तुमच्या फोटोनुसार इथं ॲडजस्ट करून घ्यायचे. ठीक आहे, आणि नंतर टिक करायचे. त्यानंतर जो काही आता 12वा फोटो आहे तर या 12वा फोटोवरती यायचे. पुन्हा आता व्हिडिओ इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे. पुन्हा हे जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून तुम्ही इथं बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये यायचे. आणि तर तुम्हाला बटरफ्लाय ड्रीम नावाचा 4 नंबरवरती व्हिडिओ इफेक्ट दिसेल इथून घ्यायचे. आणि या व्हिडिओ इफेक्टला 12वा आणि 13वा फोटोनुसार इथं राहू द्यायचे. ठीक आहे, बरोबर अशा पद्धतीने. ठीक आहे, त्यानंतर जो काही आता पुढचा फोटो आहे आपला 14वा फोटो तर इथं यायचे. 14 नंबरचा फोटोवरती आल्यानंतर पुन्हा आता काय करायचे, बॉडी इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे. क्लोन नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे. आणि अशा प्रकारे खाली यायचे. आता खाली आल्यानंतर इथं तुम्हाला फ्रेगमेंट क्लोन नावाच्या अशा प्रकारे बॉडी इफेक्ट दिसेल इथून घ्यायचे. आणि जे काही याची लेअर आहे तर हिला शेवटीपर्यंत डायरेक्ट ओढून घ्यायची. ठीक आहे, अशा पद्धतीने 14वा फोटोपासून तर 15, 16, 17 जेवढे आपले पुढचे 4 फोटो आहेत तर यानुसार या बॉडी इफेक्टला याच्या लेअरला ओढून घ्यायचे. ठीक आहे, त्यानंतर आता एवढे केल्यानंतर अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे. आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे सर्व फोटोंना. तर आता ॲनिमेशन लावण्यासाठी आधी काय करायचे, 2 बोट ठेवून अशा प्रकारे आपल्या लेअरला झूम करून घ्या. जेणेकरून जे काही छोटे छोटे फोटो असतील त्यांच्यावरती क्लिक करताना आपल्याला अडचण येणार नाही. ठीक आहे, आता जो काही पहिला फोटो आहे तर हा सोडून द्या. आपला जो काही दुसरा फोटो आहे याच्यावरती क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे यायचे. ठीक आहे, आणि तर कॉम्बो नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे. आता कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर पुन्हा जे काही आता हे ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे. आणि तर तुम्हाला डिस्टॉर्ट राईट नावाचं ॲनिमेशन लावायचे आपल्या दुसऱ्या फोटोला. नंतर तिसऱ्या फोटोला इथून डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन लावायचे. पुन्हा इथं तिसऱ्या फोटोवरती यायचे. पुन्हा याला डिस्टॉर्ट राईट नावाचं ॲनिमेशन लावायचे. पुन्हा 4थ्या फोटोवरती यायचे, म्हणजे 5व्या फोटोवरती यायचे. याच्यावरती आल्यानंतर इथं तुम्ही डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन इथून लावायचे. ठीक आहे, हा वाला बघू शकता. अशा प्रकारे जे काही दुसरा, तिसरा, 4था आणि 5वा फोटो आहे तर यांना तुम्ही हेच 2 ॲनिमेशन लावायचे, डिस्टॉर्ट राईट आणि डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचा. ठीक आहे, त्यानंतर डायरेक्ट अशा प्रकारे पुढे यायचे. आपला जो काही 6वा फोटो आहे तर या 6व्या फोटोवरती यायचे. पुन्हा आता कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये राहायचे. आणि तर तुम्हाला पॉपिंग कँडी नावाच्या अशा प्रकारे बॉडी म्हणजे ॲनिमेशन दिसेल तर हा ॲनिमेशन इथून 6व्या फोटोला लावायचे. त्यानंतर जो काय आता आपले लॅरिकचे 2 PNG पुढचे तर यांना पण सेम जो काही हा पॉपिंग कँडी नावाचा ॲनिमेशन आहे सेम हा ॲनिमेशन हे दोघं PNGंना लावून घ्यायचे. ठीक आहे, अशा पद्धतीने. पुन्हा अजून अशा प्रकारे पुढे यायचे. आता अशा पद्धतीने डायरेक्ट आपल्या 9व्या फोटोवरती यायचे. कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये राहायचे. पुन्हा जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून पुढे येत चालायचे अशा प्रकारे.
आणि इथं तुम्हाला वेव अँड स्लाईड नावाच्या अशा प्रकारे हा ॲनिमेशन शोधायचे आणि आपला नवा फोटोला वेव अँड स्लाईड नावाचा अशा प्रकारे ॲनिमेशन लावायचे. नंतर जो काही याच्या पुढचा फोटो आहे तर याच्या पुढच्या फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही स्लाईड अँड वेव नावाचे ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे, तर इथं तुम्ही तो ॲनिमेशन शोधायचे स्लाईड अँड वेव नावाचा. ठीक आहे, बघू शकता हवाला अशा प्रकारे या आपला जो काही डावा फोटो आहे याला हा स्लाईड अँड वेव नावाचा ॲनिमेशन लावायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर जो काही 11वा फोटो आहे याच्यावरती यायचे पुन्हा याला सेम ॲनिमेशन लावायचे स्लाईड अँड वेव नावाचा. ठीक आहे, 10वा आणि 11वा फोटोला सेम ॲनिमेशन लावायचे. त्यानंतर जो काही 12वा फोटो आहे तर 12वा फोटोवरती यायचे. आता 12वा फोटोवरती आल्यानंतर पुन्हा कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये राहायचे आणि पुन्हा हे जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला पेंडुलम 1 नावाचे ॲनिमेशन दिसेल. तर या 12वा फोटोला हा ॲनिमेशन लावायचे. नंतर जो काही 13वा फोटो आहे तर याच्यावरती यायचे आणि इथून याला पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावायचे. पुन्हा याच्या पुढचा आपला 14 नंबरचा फोटो आहे तर इथं यायचे आणि पुन्हा याला काय करायचे डिस्टॉर्ट राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे. पुन्हा याच्या पुढच्या 15वा फोटोवरती येऊन याला इथून डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचा अशा प्रकारे ॲनिमेशन लावायचे 15वा फोटोला. ठीक आहे, त्यानंतर जो काय आता पुढचं आपले 16वा 17वा फोटो आहे तर यांना काय करायची इन नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे अशा प्रकारे. इथं आल्यानंतर इथं तुम्हाला अनफोल्ड नावाच्या अशा प्रकारे एक ॲनिमेशन दिसेल अनफोल्ड नावाचा. तर या 16वा फोटोला ॲनिमेशन लावायचे आणि जे काही याची खालची राहायचे तर याला इथून 0.9 सेकंदापर्यंत वाढून घ्या. पुन्हा जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे सेम इथून अनफोल्ड नावाचं ॲनिमेशन या फोटोला लावायचे आणि जे काही याची रेस आहे तर इथून याला 0.9 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचे. अशा प्रकारे जे मी तुम्हाला ॲनिमेशन सांगितले सर्व फोटोंना ते तर तुम्ही सर्व फोटोंना ॲनिमेशन लावून घ्या. ठीक आहे, आता सर्व फोटोंनी ॲनिमेशन लावल्यानंतर काय करायचं आता अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे. नंतर ॲरोवरती क्लिक करून ओव्हरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला एक इमोजीची PNG भेटून जाईल अशा प्रकारे GPLमध्ये इथून ॲड करायची अशा प्रकारे आधी. नंतर या चुकीच्या फुलवरती क्लिक करून जी काही याची लेअर आहे तर हिला आपला जो का 6वा फोटो आहे याच्यानुसार राहू द्यायचे. पुढे डायरेक्ट आहे म्हणून एवढी जागा सोडून द्या. ठीक आहे, आणि 2 बोट ठेवून अशा प्रकारे झूम करून घ्या. ठीक आहे, स्क्रीन एवढं अशा पद्धतीने. ठीक आहे, त्यानंतर 6वा फोटोनुसार या PNGला लावल्यानंतर आता काय करायचे अजून पुढे यायचे आणि जो काही आता आपला हा डायरेक्टच्या पुढचा फोटो आपला स्टार्ट होतो तर इथे यायचे 9वा फोटोवरती. इथं आल्यानंतर पुन्हा ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. पुन्हा इथून ते इमोजीची PNG ॲड करून घ्यायची अशा प्रकारे. चुकीच्या फुलीवरती क्लिक करून ना ती PNGला झूम करून घ्या व्हिडिओनुसार. ठीक आहे, आणि याची जी काही लेअर आहे तर हिला अशा प्रकारे शेवटीपर्यंत ओढून घ्या. ठीक आहे व्हिडिओचा. ठीक आहे, अशा प्रकारे मित्रांनो इमोजी PNG इथं लावून घ्यायची बरोबर. ठीक आहे, जशा प्रकारे मी तुम्हाला सांगितले तशा प्रकारे. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले. सिम्पली वरती क्वालिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओची क्वालिटी इथून सिलेक्ट करायचे, खालचे रेस फुल वाढून घ्या आणि वरती ॲरो दिलेले ॲरोवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे. तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.